सांगण्यात येते की 2 महिन्यापूर्वी सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली, पण आपल्या देशातल्या शेजारच्या देशांच्याबरोबर आपला मुक्त व्यापार करार असल्यामुळं बांगलादेश असेल, नेपाळ असेल या देशामध्ये रस्त्याच्या मार्गानं चोरून साखर गेली आहे. कारण शेजारच्या देशामध्ये अगदी पाकिस्तान सहित पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळमध्ये साखरेचे भाव गगनाला भिडलेले होते आणि अशा प्रकारची साखर मोठ्या प्रमाणामध्ये देशाबाहेर गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ती जर गेलेली असेल तर ही साधारणपणे 45 लाख टन साखर बाहेर गेली आहे असं गृहीत धरलं तर याचे 3 लाख ट्रक झाले. एका ट्रकमध्ये 15 टन साखर धरली तरी मग एवढे ट्रक बाहेर जात असताना आमचं गृह खातं काय करत होतं केंद्र सरकारचं. त्यामुळं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सुद्धा याचं उत्तर द्यावं लागेल. अन्न नागरी पुरवठा मंत्री जोशी यांना सुद्धा याचं उत्तर द्यावं लागेल आणि त्या लोकांनी याचं उत्तर हे दिलंच पाहिजे. ही साखर गेली कुठं. विशेषतः संपूर्ण देशामध्ये साखर 35 लाख टन शिल्लक आहे असं सरकार सांगतंय आणि त्यातली जवळपास 25 लाख टन, कारण 24,91,000 टन साखर एकट्या महाराष्ट्रात शिल्लक आहे. मग उत्तर प्रदेशमधली साखर कुठे गेली, पंजाबमधली साखर कुठे गेली, हरियाणामधली साखर कुठे गेली, तामिळनाडू आणि कर्नाटकातली साखर कुठे गेली, याही प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. जर साखरेच्या विक्रीचा कोटा महिन्याला सरकार देत असताना कोट्याची मर्यादा ओलांडून जर साखर कारखान्यांनी साखर विकली असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची होती आणि ती जर त्यांनी पाळली नसेल तर त्यात उत्तर त्याचं द्यावं लागेल किंवा सरकारच्या आशीर्वादानंच हा सगळा घोटाळा झाला आहे. कारण 3600 ते 37 रुपये साखरेची किंमत आणि आज असणारी बाजारातली किंमत याची जर तफावत काढली तर सरासरी क्विंटल पाठीमागे 2000 रुपये आणि जी गायब झालेली साखर आहे त्याचा हिशेब केला तर जवळपास 22 ते 23,000 कोटी रुपयाचा हा घोटाळा झालेला आहे आणि हे 23,000 कोटी रुपये साखर विकत घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशातले काढून घेतलेले आहेत. त्यामुळं सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. एकीकडे